या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस। ॲडव्हान्स बुकिंग सुरू। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर 13 मैल येथील ग्रामस्थांना सध्या एका गंभीर समस्येचा सामना करावा लागतोय आणि ती म्हणजे गावात स्मशानभूमीचा अभाव। मंगळवारी येथील एका वयस्कर व्यक्तीचे अल्पशः आजाराने दुःखद निधन झालं। त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना पावसाच्या सरीमध्ये उघड्यावरच अंत्यविधी करावे लागले। ही घटना येथील स्मशानभूमीच्या समस्येची तीव्रता अधोरेखित करते। या दृश्यात आपण पाहू शकता, अचानक पाऊस आल्याने अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना प्रचंड अडचणींना सामना करावा लागला। बसवनगर येथे स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात। पावसामुळे लाकडे ओली झाली आहे आणि अंत्यसंस्कार पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांना खूप कष्ट घ्यावे लागले। या परिस्थितीमुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। आमच्या गावात स्मशानभूमी नाहीये, ही आमची वर्षानुवर्षांची समस्या आहे। पावसाळ्यात तर ही समस्या आणखीन गंभीर होतीये। उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात आणि पावसामुळे खूप त्रास होतो। आम्ही अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली पण अद्याप काहीच झालं नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणं आहे। बसवनगर 13 मैल येथील ही समस्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकमेव नाहीये। एका अहवालानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी स्मशानभूमीच्या समस्येचा सामना करावा लागतोय। यापैकी एक ठिकाणी रस्त्याचा वाद आहे तर 2 ठिकाणी जागाच उपलब्ध नाहीये। यामुळे ग्रामस्थांना अशा प्रतिकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागतात। या समस्येच्या मुळाशी आहे प्रशासकीय उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षाचा मुद्दा। बसवनगर येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमी मंजूर करण्याची मागणी अनेकदा प्रशासनाकडे केली आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये। ग्रामस्थांचा असा आग्रह आहे की तात्काळ स्मशानभूमी मंजूर करून त्यावर शेड उभारण्यात यावे, जेणेकरून पावसाळ्यात अशा समस्यांना सामोरे जाऊ लागू नये। या समस्येचे निराकरण होण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे। बसवनगर येथील ग्रामस्थांनी केलेली मागणी रास्त आहे आणि यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे। दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।